आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात. तर लेट्स सी पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी करंट एनर्जी काय येते. खरं तर आज व्हिडिओ नव्हता बनवणार, पण तुमचे प्रश्न असतात. सो आज सोमवार आहे तर आपण शिवजींकडूनही काही मेसेजेस घेत आहोत. लेट्स सी पाहूया तुमच्यासाठी काय ऊर्जा येते आज. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. My angels, spirit guides, divine energies, please guide me in this reading. Archangel Michael, please guide me and protect me. All positive energies, my ascending masters, spirit guides, spirit animals, please guide me and protect me in this reading. तर लेट्स सी पाहूया तुमच्यासाठी. ओके, तर बॉटमची एनर्जी आपल्याला इथे द चॅरियटची दिसून येत आहे. तर जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे, मे बी त्यांच्या ऊर्जा ज्या आहेत त्या डिसबॅलन्स आहेत. डिसबॅलन्स इन सेन्स की सध्या असू शकतं त्यांच्या कन्फ्युजन आहे, कशाचं तरी प्रश्नांची उत्तरं ते शोधत आहेत. काहीतरी जे असं आहे जे त्यांना त्यांच्या लाईफमध्ये जे आहे खटकत आहे, कन्फ्युजन आहे, काही प्रश्नांची उत्तर त्यांना मिळत नाहीत. ते शोधण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु मिळत नाहीत. सो लेट्स सी पाहूया. ओम नमः शिवाय हे कशा संदर्भात आहे. आज आपण शॉर्ट घेऊया थोडंसं व्हिडिओ. ओके, कन्फ्युजन आहे, मिसकम्युनिकेशन आहे तुमचं आणि तुमच्या पार्टनरचं. मे बी असू शकतं हे रिलेशनशिपच्या संदर्भामध्ये आहे किंवा जेथे तुम्ही जॉब करता, करिअर रिलेटेड, हेल्थच्या इश्यू संदर्भातही असू शकतं, आरोग्याच्याही तक्रारी असू शकतात. त्यामध्ये कन्फ्युजन आहे. असू शकतं तुम्ही काहीतरी विचार करत आहात, मिसकन्सेप्शन्स आहे, गैरसमज आहे, काही मिसअंडरस्टँडिंग आहे, त्यांचा विचार तुम्ही करत आहात, कन्फ्युजन आहे. मे बी हे तुमच्या मुलांच्या संदर्भात सुद्धा असण्याची शक्यता आहे, त्याचा तुम्ही विचार करत आहात. क्लॅरिटी हवी आहे तुम्हाला. ओके, तर हे सगळे वँड्सचे कार्ड आलेत. वँड्सचे कार्ड काय आपल्याला इंडिकेट करतात? रिलेशनशिप. तर असू शकतं सध्या तुमचं रिलेशनशिपमध्ये इश्यू आहे. तुमचं जे काही मॅरिड लाईफ आहे, तुमचं कनेक्शन आहे, काही जे आहे त्यामध्ये नो कॉन्टॅक्ट आहे किंवा घरामध्ये, फॅमिलीमध्ये तुमचे हजबंड वाईफ यांच्यामध्ये आपल्याला इथे डिस्टर्बन्स दिसून येत आहे. नो कम्युनिकेशन आहे, वादविवाद झालेले आहेत, काही ना काहीतरी तुम्ही बोलत नाही आहात, नो कॉन्टॅक्ट आहे. सो सोशल मीडिया थ्रू तुम्ही स्टॉक करता एकमेकांना परंतु बोलत नाही, म्हणजे बघता त्यांच्या जीवनात काय सुरू आहे. म्हणजे जे डिस्टन्समध्ये आहेत, लांब लांब राहतात, इकडं एक इकडं राहतो, एक तिकडं राहतो. सो अशा गोष्टी आहेत आणि त्यामुळे सुद्धा येथे कन्फ्युजन निर्माण झालेलं आपल्याला दिसून येत आहे. जर तुम्ही मॅरिड असाल आणि त्यामध्ये विवाहाच्या संदर्भामध्ये ह्या ऊर्जा आहेत, जे मॅरिड आहेत त्यांच्या संदर्भामध्ये, जे मॅरिड आहेत त्यांच्यामध्ये वादविवाद होऊन काही सेपरेशन असेल, बोलणं होत नसेल तुमचं आणि त्यांचं नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन असेल, तर नक्कीच येथे दिसून येत आहे ते तुम्हाला स्टॉक करत आहेत, ते तुम्हाला नक्की सोशल मीडिया थ्रू पाहत आहेत. त्याचबरोबर आपल्याला येथे दिसून येत आहे जे कोणी मॅरिड आहेत ते थोडे डाऊटच्या एनर्जीमध्ये सुद्धा आपल्याला दिसून येत आहे. तर नक्कीच अगेन इथे आपल्याला द चॅरियटचं कार्ड आलेलं आहे. द चॅरियटचं कार्ड काय इंडिकेट करते आपल्याला? तुमच्यामध्ये कन्फ्युजन आहे, तुमच्या दोघांच्याही ऊर्जा ज्या आहेत त्या बॅलन्समध्ये नाहीत. तर हे रिलेशनशिपच्या संदर्भामध्ये आहे की दोघांच्या ऊर्जा ज्या आहेत बॅलन्समध्ये नाही आहेत. इथे कुठेतरी कुठली तरी एक ऊर्जा आहे तिचा जास्त प्रभाव येथे राहिलेला दिसून येत आहे. अँड येथे एनर्जेटिक आहे. सो जर एनर्जी खूप जास्त हाय झाली, रेड म्हणजे रेड कलर म्हणजे काय? एनर्जी. जसं की हा रेड टी शर्ट आहे, इट्स इंडिकेटिंग काय? रेड टी शर्ट आपल्याला एनर्जी इंडिकेट करतो, एनर्जी तुमच्यातील दाखवतो. जर एनर्जी खूप जास्त हाय लेवलवरती गेली तर त्याचं काय होतं? चांगल्या गोष्टींमध्ये रूपांतर होतं. एनर्जी खूप जास्त लो लेवलला गेली तर त्याचं रूपांतर कशामध्ये होतं? कन्फ्युजनमध्ये होतं, संशय घेण्यामध्ये होतं, नेगेटिव्ह गोष्टी करण्यामध्ये हे एनर्जीचा परिवर्तन आपल्याला दिसून येतं. तर हा मेनली कशामुळे होतं? जर तुमचं रूट चक्र बॅलन्स नसेल तर ह्या गोष्टी होतात. सो नक्कीच येथे दिसून येत आहे डिसबॅलन्स सिच्युएशन आहे तुमच्या दोघांमध्ये. फॅमिलीमध्ये खुश नाही आहात. ओके, फॅमिलीमध्ये खुश नाही आहात. फॅमिली जी काय आहे तुमची सध्या त्याच्यामध्ये तुम्हाला दुःख आहे. सगळं असून सुद्धा दुःख आहे. तर दुःख का आहे? बिकॉज असू शकतं तुम्ही असा विचार करत आहात की तुमच्या पार्टनरचं काही बाहेर थर्ड पार्टी सिच्युएशन आहे का, काही असं आहे का की जे दुसऱ्या नात्यामध्ये आहेत किंवा मेल फिमेल कोणी असो. कारण की मेसेजेस, प्रश्नही तसेच येतात, रिडिंगही त्याच अकॉर्डिंग येत आहे की जी फिमेल एनर्जी आहे त्यांना वाटतं की मेल म्हणजे घरातील जे पुरुष आहे त्यांचं बाहेर काहीतरी अफेअर आहे आणि जे पुरुष आहेत त्यांना वाटतं आमच्या बायकोचं म्हणजे आमच्या वाईफचं बाहेर काहीतरी अफेअर आहे. येऊन जाऊन एनर्जी कुठे येते? तर थर्ड पार्टीच्या संदर्भातच येते. म्हणजे जे पती आहे त्यांना वाटतं आमच्या बायकोचं काहीतरी बाहेर आहे, अफेअर सुरू आहे आणि जे
फिमेल एनर्जी आहे, पत्नी आहे, त्यांना असं वाटतं की घरामध्ये जे त्यांचे हस्बंड आहे त्यांचं बाहेर कुठेतरी अफेअर आहे. सो ह्या ज्या काही ऊर्जा आहेत तर नक्कीच येथे दिसून येत आहे निगेटिव्ह ऊर्जांचा प्रभाव आहे दोघांवरती. तुमच्या म्हणजे घरामध्ये जर असं सिच्युएशन असेल तर त्यांच्या संदर्भात आहे, हा हे सगळ्यांसाठी नाहीये. जर सध्या तुम्ही ह्या सिच्युएशनशी डील करत आहात, थर्ड पार्टी सिच्युएशन आहे का नाही, कन्फ्युजन आहे खूप जास्त, तुम्हाला संशय येतोय, तुम्हाला असं जाणवतंय त्यांच्या वागण्यावरून किंवा त्यांच्या ओव्हरऑल जे काही ते तुम्हाला टाइम नसतील, ते तुमच्याशी व्यवस्थित बोलत नसतील किंवा असं होतं की ते डिसरिस्पेक्ट करतात किंवा अशा काही गोष्टी असतात, त्यावरून जाणवतं की आय थिंक सो की दे आर नॉट व्हॅल्युइंग युअर सेल्फ. तर त्यानंतर जे काही डाऊट्सची एनर्जी निर्माण होते, तर येथे असू शकतं तुमच्या नात्यावरती थर्ड पार्टी सिच्युएशनचा प्रभाव असेल की नसेल हे माहिती नाही, परंतु निगेटिव्ह ऊर्जांचा प्रभाव मात्र नक्कीच ह्या नात्यावरती राहिलेला आहे. कधी कधी काय होतं, खूप चांगलंही चालू असलं तरी इतर लोकांची काय होते, नजर लागते, नात्यालाही एक दृष्ट लागते आणि मग त्यानंतर घरामध्ये राहून राहून सारखे सारखे भांडणं वादविवाद व्हायला लागतात. तर ह्या ऊर्जा इथे आपल्याला दिसून येत आहे. तर नक्कीच ही ऊर्जा जी आहे काहींच्या बाबतीमध्ये मे बी ज्यांना ज्यांना माहिती आहे, पक्का माहिती आहे की थर्ड पार्टी सिच्युएशन आहे, तर नक्कीच त्यांच्या जीवनामध्ये थर्ड पार्टी सिच्युएशन आहे आणि त्या थर्ड पार्टी सिच्युएशनमुळेच येथे निगेटिव्ह ऊर्जांचा प्रभाव आहे. मे बी 50-50% ऊर्जा येथे आहे. जी तुम्हाला रेझोनेट होईल ती तुम्ही घ्या, कारण की इट्स अ जनरल रिडिंग. तर नक्कीच येथे त्यामुळेच एकटेपणा आहे. एकटेपणा त्यामुळेच आहे, जर तुम्हाला सध्याच्या सिच्युएशनला एकटेपणा जाणवत आहे, जर तुम्हाला मॅरिड लाईफ मध्ये खूप असं काही प्रेम वगैरे जाणवत नाही, तुम्हाला एक दुरावा जाणवतो, सतत भीती असते, इन्सिक्युरिटीज असतात की हे रिलेशनशिप पुढे जाईल का नाही माहिती नाही, कसं वर्क करेल, तर ह्या ज्या काही गोष्टी असतात तर नक्कीच येथे दिसून येत आहे तुमचं जे काय आहे सध्याचं जो काही सिच्युएशन आहे ती तुम्ही एकटे आहात. मॅरिड असलात तरी एकटे आहात, रिलेशनशिप मध्ये असलात तरी एकटे आहात. सो ही तुमची ओव्हरऑलची सिच्युएशन येथे इंडिकेट करत आहे. तर हे सर्व का घडतंय, तर इट्स अ व्हील ऑफ फॉर्च्यून. व्हील ऑफ फॉर्च्यून इज इंडिकेटिंग हिअर की हे कार्मिक रिलेशनशिप आहे, जे पास्ट लाईफ पासून तुमच्या जीवनामध्ये आलेले. जर नात्यामध्ये तुम्ही सतत भांडणं वादविवाद संघर्ष सहन करत आहात, जर तुम्ही तुमचे पार्टनर जे आहे ते तुम्हाला व्हॅल्यू नाही करत, ते जर तुम्हाला सतत डिसरिस्पेक्ट करतात, तुमच्या भावनांना समजून नाही घेत, मेल फिमेल दोघांसाठीही आहे हे, तर ते तुम्हाला समजून नाही घेत, त्यांना तुमच्यासोबत राहण्याची इच्छा नाहीये, तर नक्कीच हे जे काही रिलेशनशिप आहे कार्मिक रिलेशनशिप आहे हे समजून घ्या. जे की फक्त जो काही तुम्ही त्यांच्यासोबत पास्ट लाईफ मध्ये कर्मा केला होता तोच कर्मा तुम्ही येथे फेस करत आहात. आणि काही नाते असे असतात, तुम्ही काही करो ना करू पण फक्त काहीतरी देणं घेण्याचा व्यवहार असतो म्हणून ते तुमच्या जीवनामध्ये येत असतात आणि काही ना काहीतरी लेसन्स म्हणजे काही ना काहीतरी धडे शिकवण्यासाठी ते तुमच्या जीवनामध्ये येतात. आणि त्यामुळे जे हे नातं जे आहे तुम्हाला जसं वाटतं की इतर लोकांची नाती कशी एकदम एकमेकांमध्ये मिळून मिसळून राहतात, कसे काय राहतात, तर ते त्यांचे सोलमेट कनेक्शन असतं. सो हे सर्व प्रारब्धाच्या गोष्टी आहेत. तर नक्कीच इथे व्हील ऑफ फॉर्च्यून इथे इंडिकेट करत आहे की हे जे काही रिलेशनशिप आहे आपल्याला 100% येथे कन्फर्म साईन आहे की हे कार्मिक रिलेशनशिप आहे, कारण की येथे आपल्याला नेगेटिव्ह ऊर्जांचा प्रभाव दिसून येत आहे. जर पॉझिटिव्ह ऊर्जा असते तर नक्कीच सोलमेटची एनर्जी आली असती, लव्हर्सचं कार्ड आलं असतं, तर येथे तशा ऊर्जा नाही आहेत. सो नक्कीच हे जे काही रिलेशनशिप राहिलेलं आहे त्यावरती थर्ड पार्टी सिच्युएशनचा प्रभाव काहींच्या बाबतीमध्ये 50-50% ही ऊर्जा आहे. त्याचबरोबर असू शकतं ऍडिक्शन मध्ये आहेत पार्टनर, तुमचे ऍडिक्शन आहे कशाचं तरी, कसलंही असू शकतं, व्यसन, अल्कोहोल, सिगारेट, अदर कनेक्शन, याच्यामध्ये सुद्धा त्या व्यक्तीला मे बी नेगेटिव्ह ऊर्जांचा प्रभाव वाढल्यामुळे ती तिकडेही जाण्याची शक्यता येथे दिसून येत आहे. सायलेंट ट्रीटमेंट दिली आहे तुम्हाला, सायलेंट आहे बिकॉज कदाचित तुम्ही ह्या नात्यामध्ये भरपूर काही दिलेलं आहे, तुम्ही या नात्यामध्ये सगळं तुमचं सर्वस्व अर्पण केलेलं आहे, असंही येथे द स्टारचं कार्ड इंडिकेट करते. यू आर व्हेरी इनोसंट पर्सन, तुम्ही खूप जास्त इनोसंट आहात. ह्या नात्यामध्ये तुम्ही बहुतेक म्हणजे तुमचं जे काही इफर्ट्स असतात ते दिलेले आहेत, परंतु तरी सुद्धा नातं सुधारलं नाही, त्यामुळे तुम्ही येथे कन्फ्युजन मध्ये आहात की नेमका आता निर्णय काय घ्यायचा, याच्यामध्ये पुढे काय करायचं. परंतु येथे प्रॉब्लेम जो आहे येथे आपल्याला दिसून येत आहे की काहींच्या बाबतीमध्ये येथे मुलंही असण्याची शक्यता आहे. सो हे फॅमिलीच्या रिलेटेड, लव्ह रिलेशनशिपच्या रिलेटेड ही ऊर्जा आहे. तर कुटुंबात अनेक सदस्य असल्याच्यामुळं सुद्धा ह्या ऊर्जा ज्या आहेत तुम्हाला आणखीनच जास्त कन्फ्युजन मध्ये घेऊन जातात, डिप्रेशन मध्ये घेऊन जातात. तुम्हाला काय करावं ते सुचत नाही, तुम्ही इतर ठिकाणी सल्ला किंवा मार्गदर्शन घेण्याची तुमची इच्छा असते. तर हे जे काही ऊर्जा आहेत यावरती आपण पाहूया.
तुम्हाला असू शकतं घरातील वृद्ध लोक जे आहेत त्यांचं सुद्धा तुमच्या नात्यावरती इम्पॅक्ट राहिलेला आहे, जे की इनलॉज आहेत तुमचे सासू सासरे किंवा अदर जे लोक आहेत घरात वृद्ध आहेत, तर त्यांच्यासाठी सुद्धा येथे ऊर्जा आलेल्या आहेत की त्यांचाही इंटरफिअर येथे नात्यामध्ये दिसून येत आहे. तर यावरती पाहूया आपल्याला शिवजी काय गायडन्स करतायत. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. माय एंजल स्पिरिट गाइड्स, डिवाइन एनर्जीज, प्लीज गाइड मी इन दिस रीडिंग. शिवजी प्लीज गाइड मी एंड प्रोटेक्ट मी. आर्कएंजल मायकल प्लीज गाइड मी एंड प्रोटेक्ट मी. आर्कएंजल मायकल. तर लेट्स सी, पाहूया तुमच्यासाठी काय काय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आपण याच्यातून घेऊया काही मेसेजेस. ओके 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 ओके. तर शिवजी तुम्हाला गाईड काय करत आहेत येथे. स्टॉप जजिंग. तर नक्कीच या परिस्थितीमध्ये तुम्ही जज करू नका तुमच्या पर्सनला. सध्या जरी तुम्हाला असं वाटत असेल की हा माणूस तो पूर्ण वायाच गेलेला आहे किंवा ह्यांना तर सोडूनच दिलं पाहिजे, असे काही जे काही तुमचे सध्या थॉट्स सुरू आहेत किंवा असूही शकते, कारण की राग येतो, तर हे सर्व माइंड मध्ये आहे तुमच्या. तर सध्याची ऊर्जा तुमच्या मनामध्ये जे काही विचार चालू आहेत तर ते सध्या थांबवा, सध्या स्टॉप करा त्या सगळ्या ऊर्जांना. त्या जे काही नेगेटिव्ह ऊर्जा आहेत खूप जास्त त्यांना स्टॉप करा. युअर हर्डल्स आर बिंग रिमूव्ह. जे काही हर्डल आहे, मे बी थर्ड पार्टी सिच्युएशन आहे किंवा नेगेटिव्ह ऊर्जांचा प्रभाव राहिलेला आहे, अदरही जे काय आहे, तर ते जे काही अडथळे आहेत ते लवकरच शिवजी दूर करणार आहे. त्यामुळे तुम्हाला सध्या चिंता करण्याची गरज नाही. सो टेन्शन घेऊ नका. रिलीज एन्झायटी, स्टे कूल. तर शिवजी तुम्हाला काय गाईड करत आहे. रिलीज एन्झायटी. एन्झायटी जे आहे, अस्वस्थता जी आहे, बेचैनी जी आहे, ती कुठेतरी बोला जाऊन, मनात नका ठेवू की तुम्हाला वाटतंय माझ्या पतीवरती संशय आहे किंवा माझ्या वाईफवरती संशय आहे, पण मी जर हे कोणाला बोललो तर कदाचित लोक मला नाव ठेवतील किंवा मलाच चुकीचं ठरवलं जाईल. कारण की तुम्ही जर डायरेक्ट तुमच्या पर्सनला जरी जाऊन बोलला तरी सुद्धा ते सुद्धा तुम्हाला येथे निग्लेक्ट करतील किंवा काहीतरी तुम्हालाच बोलतील, असं जर तुम्हाला वाटत असेल तर येथे डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे की सध्या जी आहे तुमची एन्झायटी, बेचैनी जी आहे ती थांबवा. शांत राहा, जरा थोडं स्टे कूल, शांत राहा. अँड जे काही घडतंय त्याकडे बघा, थोडंसं एक माइंड लेवलनी नाही, सोल लेवलवरती बघा की आपण जे काही विचार करतोय तो खरंच खरा आहे का. ज्या काही गोष्टी आपल्या समोर घडत आहेत त्या योग्य आहेत का. त्याचं कधी तुम्ही इन्व्हेस्टिगेशन केलं का. तुम्ही त्याचा कधी पुरावा तुमच्याकडे आहे का काही, किंवा तुम्ही कधी तुमच्या पार्टनरशी समोरासमोर येऊन बोललात का. जर तुम्हाला असं वाटत असेल की बोलणं शक्य नाही तर कदाचित तुम्ही कुणाची हेल्प घेतली, काही टॅरो रीडिंग घेतली किंवा काउन्सिलिंग घेतलं किंवा असं काही घेतलं का तुम्ही, किंवा असं सगळं नुसतं वरवर बोलून नाही जमणार. त्याचं सखोल एक आत्मचिंतन करा, थोडं मेडिटेशन मध्ये बसा. जे काही घडतंय त्यामध्ये फक्त एकाच बाजूने घडतंय का दुसऱ्या बाजूने सुद्धा काही अशा गोष्टी घडत आहेत. नेमकं ह्या सर्व गोष्टींचं आता हे कसं झालंय, जसं जसं हे सोशल मीडिया अनेक ज्या गोष्टी आल्या तसं तसं हे सगळं वाढतच चाललंय. आणि त्यामुळे ज्या कोणी कमजोर आहेत, म्हणजे समजा मेल पर्सन जे बाहेर जातात, मग फिमेल ऊर्जा काही असतात त्या घरी असतात, सगळ्याच नसतात. जे कोणी जॉब नसतं त्यांना काही नसतं ते घरी असतात, तर त्यांना असं थोडं इन्सिक्युरिटी असते. कारण की त्यांना असं वाटतं की कदाचित जर आम्ही इथे नाही आहोत तर नक्कीच ते पर्सन तिकडं असू शकतं, त्यांना कोणी ऑफिसमध्ये किंवा कार्यालयामध्ये कुठेतरी कोणतरी भेटत असेल. तर असंच नसतं की प्रत्येक वेळेस थर्ड पार्टी म्हणजे एखादी व्यक्ती असते, त्या व्यक्तीचं कामही असू शकतं, ते कामामध्ये खूप जास्त बिझी असतं, कधी कधी खूप जास्त टेन्शन असतात, वर्कलोड असतो, अदर ज्या घेतलेल्या जबाबदाऱ्या असतात त्याही खूप जास्त असतात, त्यामुळे सुद्धा एक डिप्रेशन असतं आणि मग वेळ देता येत नाही, बोलता येत नाही व्यवस्थित. मग असं वाटतं की कदाचित ही व्यक्ती आपल्याला थोडं निग्लेक्ट करत आहे, इग्नोर करत आहे. सो ह्याही गोष्टी असतात. तर तुम्ही योग्य ते व्यवस्थित डाटा एकत्र करा आणि मग त्याचं विश्लेषण करा. तुम्हाला नसन जमत तर तुम्ही एखादी काउन्सिलिंग घ्या किंवा टॅरो रीडिंग घ्या. तुम्हाला कळेल नेमकं काय आहे तुमची व्यवस्थित काय आहे, तिथून काय घडलंय, इथून तिथून सगळं व्यवस्थित एकदा लिहून काढा. नेमकं खरं काय खोटं काय तुम्हाला कळेल. जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही ह्या गोष्टी करा. अँड कधी कधी काय होतं, काही आपल्याला नाही कळत, मग आपण आपल्या घरातले जे कोणी आपले खूप विश्वासू आहे, आई वडील, मोठे भाऊ बहीण, आत्या मामा काका कोणी असो, तुम्ही ज्यांच्याशी फ्रीली बोलू शकता त्यांच्याशी एकदा बोला, तुमचं मन मोकळं करा. म्हणजे काय होतं, जे की ही एन्झायटी असते ती दूर निघून जाते आणि मग तुम्ही फ्रेश होता, तुमचं माइंड जे असतं ते फ्रेश होतं. तर नक्कीच ह्याच्यामध्ये डोंट वरी,
आय एम प्रोटेक्टिंग यू. तर शिवजी तुम्हाला इथे गाईड करत आहे की काळजी करू नकोस, मी तुला प्रोटेक्ट करत आहे. शिवजी तुम्हाला इथे संरक्षण प्रदान करत आहेत. एंडिंग विल बी वंडरफुल. तर एंडिंग जे असणार आहे ह्या सर्वाची वंडरफुल असणार आहे. जर ते नातं तुमच्या योग्यतेचं नसेल तर ते तुमच्या जीवनातून निघून जाईल. जर ते नातं तुमच्यासाठी योग्य असेल तर शिवजी ते तुमच्या जीवनामध्ये नक्की 100% येथे ठेवणार आहे. त्यामुळे तुम्हाला हे चिंता करायची नाही की एंडिंग काय होईल. सध्या जे काही घडते त्याला फक्त एक साक्षी भाव म्हणून पहा. जे काही घडते ते माइंड लेवलवरती घडते. तुमचं सोल आहे, तुम्ही फक्त ते पाहताय असं तुम्हाला इथे बघायचं आहे. मिरॅकल्स आर अप्रोचिंग. लवकरच काही ना काहीतरी मिरॅकल होईल. तुमच्या पुढे अशा गोष्टी स्पष्ट होतील ज्या तुमच्या अंधारात होत्या किंवा नात्यामधून जे अचानक जे काही घडत आहे, थर्ड पार्टी आहे किंवा इतर ब्लॅक मॅजिकचा प्रभाव राहिलेला आहे तोही दूर निघून जाईल. सो मिरॅकल्स आर अप्रोचिंग. लवकरच तुमच्या नात्यामध्ये मिरॅकल होत आहे. हे डिप्रेशन, ही एन्झायटी, ही बेचैनी हे सुद्धा दूर निघून जात आहे. सो फायनल आपण घेऊया गायडन्स घेऊया तुमच्यासाठी. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर महादेव. ओके, 2 कार्ड आलेले आहेत इथं. तर प्लेफुलनेस, आनंदी राहा. जर तुम्ही खूप चिंतेमध्ये असाल, डिप्रेशन मध्ये असाल तर ह्याच्यातून काहीच निघणार नाही. आउटपुट तर काही निघणार नाही. नाहक तुमची मानसिक हेल्थ म्हणजे मानसिक स्थिती, शारीरिक स्थिती खराब होत जाईल. सो थोडंसं स्वतःकडे लक्ष द्या. स्वतःच्या तब्येतीकडे, स्वतःच्या पूर्ण ओव्हरऑल बॉडीकडे, माइंडकडे लक्ष द्या. काळजी घ्या. खूप जास्त विचारही करू नका आणि कुणावर खूप जास्त एवढं डिपेंडेंट होऊ नका. गिल्टमध्ये सुद्धा नका. जर तुम्हाला वाटत असेल की आम्ही खूपच चुकीचं बोललोय किंवा पर्सननी खूपच चुकीचं केलं तर गिल्ट जे आहे ते गिल्टच्या भावनेमध्ये येऊ नका. तर असंही येथे डिवाइन गाईड करत आहे. तुम्ही काही चुकीचं केलं नाहीये. तुमच्या मनातले विचार फक्त तुम्ही बोललात किंवा तुम्हाला जे जाणवलं ते तुम्ही व्यक्त केलं, याच्यामध्ये तुमची चूक कुठं आहे. सो येथे गिल्टमध्ये येण्याची काही गरज नाही. सगळं जे काही घडतंय हे तुमच्या माइंडच्या लेवलवरती घडतंय आणि जर तुम्हाला याच्यामधून असं वाटत असेल की हे सगळं खरं आहे आणि तुम्हाला त्याच्या बाबतीमध्ये नक्कीच काही ना काहीतरी योग्य ते प्रूफ्स आहेत तुमच्याकडे, तर यू हॅव टू टेक युअर डिसिजन. द रेबेल. तुम्ही हे बंधन आहे तुम्हीच तोडू शकता. कारण की अशा मानसिक स्थितीमध्ये राहणं आणि सतत राहणं इट्स नॉट ऑर्डिनरी थिंग. तर याच्यामधून तुम्ही बाहेर पडू शकता. तुम्ही स्वतःला बाहेर काढू शकता. तर हे ओव्हरऑल तुमच्यासाठी मेसेजेस होते. सप्रेशनच्या एनर्जीमध्ये येऊ नका. पेशन्स जो तुम्ही ठेवलेला आहे तर नक्कीच त्याचं तुम्हाला योग्य ते पे आउट मिळणार आहे. तर आजची ही रिडिंग होती, शॉर्ट होती थोडीशी कारण की खूप जास्त वेळ नाही देता आला आज. आणि ज्यांना ज्यांना रिडिंग रेझोनेट झाली त्यांनी क्लेम करा. ह्या नेगेटिव्ह एनर्जीतून बाहेर पडण्यासाठी ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. तुमचे जे कोणी इष्टदेव आहेत त्यांच्या नावाने तुम्हाला कमेंट करायचे आहे. तुमच्या कुलदेवीच्या नावाने कमेंट करा. म्हणजे जर निगेटिव्ह ऊर्जांचा प्रभाव असेल तर तो दूर निघून जाईल. तुमचा संसार जो आहे तो सुखी होईल. आणि इथून पुढच्या काळामध्ये जे काही तुम्हाला तुमच्या पार्टनरकडून अपेक्षित होतं, मे बी ते कन्फेशन असो, मे बी ते त्यांनी कबुली देणं असो किंवा त्यांनी सगळं सोडून, सगळ्या चुका जरी झाल्या असतील तरी सोडून देऊन त्यांनी तुमच्याशी पुन्हा एकत्रित येण्याचं ठरवलं असेल तरी सुद्धा तुम्ही त्यावरती विचार करा आणि हे जे काही नातं आहे ते पुढे चांगलं चालावं यासाठी नक्की डिवाइनला आभारही व्यक्त करा. त्यांना प्रार्थनाही करा. सो कमेंट करा. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ, जय माता महालक्ष्मी, जय शिवशक्ती म्हणून सुद्धा तुम्ही कमेंट करायचे. तर थँक्यू सो मच. इथपर्यंत व्हिडिओ पाहिलात. असेच माझे व्हिडिओ पाहत राहा. ज्यांना गरज असेल त्यांना शेअरही करा. थँक्यू, धन्यवाद. ओम नमः शिवाय. ज्यांना पर्सनल रिडिंग काउन्सिलिंग हवं आहे त्यांनी मला व्हॉट्सअपवरती मेसेज करा. कॉल करू नका. सो थँक्यू, धन्यवाद.